सुप्रभात मंडळी. आपण सध्या वाचत आहोत फास्टर फेणे सिरीजमधलं टिकटॉक फास्टर फेणे हे पुस्तक. आणि आज जी गोष्ट मी सुरू करते आहे त्याचं नाव आहे फास्टर फेणेचे महाउड्डाण. एका जुन्या कथेचं नवलेखन असं शीर्षक आहे. फास्टर फेणे मालिका तुम्ही दूरदर्शनवर आवडीनं पाहिली असेल असं मला वाटतं. तुमच्या हे लक्षात आलंच असेल की बोलून चालून फास्टर फेणे या मूळ कथेत एका चित्रकला स्पर्धेच्या वेळी नंदू नवाथेनं जाणून बुजून केलेल्या खोडीमुळे बलूनचं उच्चाटन होतं आणि त्याला धरून उभा असलेला फास्टर फेणे हवेत उड्डाण करतो. कितीही शूर मुलगा असला तरी असा भीषण प्रसंग गुदरल्यावर त्याच्या मनाची जी अवस्था होईल तीच त्याचीही झाली. तो भ्यायला, भांबावला, चक्रावला. आता आपलं काय होणार त्याला कळेना. पण सर्वसाधारण मुलं आणि फास्टर फेणे यांच्यात फरक हा की तो धीट होता, धीराचा होता. संकट त्याच्यावर पूर्वी अनेकदा आलेली होती, पण त्यांचा त्यानं धीरानं सामना केला होता. पहिल्यानं कितीही घाबरला तरी तो सावरत असे. तो इतरांपेक्षा फास्टर होता, म्हणजे नुसता पाय पळावू नव्हता तर मन चलावूही होता. संकटाशी टक्कर देण्याकरता तो काही ना काही मार्ग शोधून काढीत असे. बलूनला लटकतानाही त्याचं मन ताळ्यावर येताच त्यांनी डोकं चालवलं होतं. बलूनमधली हवा निघून गेली तर ते खाली येईल आणि आपण खाली समुद्रात पडू, जोरात पडू. भले पडलो तर पडलो, फार तर काय होईल, आपलं शरीर एक जबरदस्त बुडी मारून पाण्यात घुसेल, पण आपण बुडून मरणार नाही. तितक्याच जोराने आपण पुन्हा एक उसळी मारून वर येऊ आणि मग आपल्याला कुणी ना कुणी सोडवेल, नक्कीच सोडवेल. कारण आपण काही एखाद्या निर्जन एकांड्या महासागरात पडणार नाही आहोत, मुंबईच्या एका खाडीत पडणार. त्रिशंकूसारखी झालेली आपली अवस्था पाहात किनाऱ्यावर इतकी माणसं उभी आहेत की आपले मित्र आहेत, सुरवेसर आहेत, आणि ओळखीची कोणी नसली तरी अशा वेळी एकूण 1000 बघे लोक स्वस्त थोडेच बसतील. सारेच इतके मुरदाड असतील का? नक्कीच नाही. त्यांच्यात धाडसी लोकही असतील. नक्कीच कुणीतरी पोहणारा असेल, तो पाण्यात बुडी मारून आपल्याला सोडवेल. इतकंच काय, खाली त्या होड्या पण दिसत आहेत. तर तुम्ही म्हणाल, काय सांगता, एवढे सगळे विचार त्याच्या मनात आले असतील? हो, नक्कीच आले असतील. विचार कधी कधी फार झपाट्यानं मनात येतात, ते कागदावर उतरायलाच वेळ लागतो. या इतक्या ओळी मी मगापासून सांगतेय, तो जो वेळ त्याच्यासाठी लागला ना, त्याच्या 1/100 वेळात फास्टर फेणेला हे सुचलं असेल बलून फोडायचं. पण ते फोडणार कसं? चाकूने? खिशाला चाकू असला तरी तो काढून बलूनपर्यंत त्याचं पातं नेणं शक्य नाही. आपला हातच पोचणार नाही तिथपर्यंत. नेहमीचं आपलं बेचकं असेल खिशात कदाचित, त्यातून खडे मारायचे. पण आहेत कुठे खडे, आणि ते असते तर ते बेचक्यात घालून मारायचे, म्हणजे दोन्ही हात मोकळे हवेत ना. आणि म्हणता म्हणता त्याला युक्ती सुचली आणि एका हाताने बलूनची दोरी गच्च पकडून दुसऱ्या हाताने त्याने कमरेचा पट्टाच सोडला आणि त्याचं बकलच हाणलं बलूनवर, पुन्हा पुन्हा पुन्हा. आणि बलून फुटून तो खाली आला, बेशुद्ध पण जिवंत. हा सारा मूळ कथेचा भाग. दूरदर्शनसाठी आम्ही तो आणखी वाढवला. निर्मात्यांनी सुचवलं थोडी मजा करावी. बलूनला लटकणाऱ्या फास्टर फेणेला चक्रावल्यासारखं होतंय ना, त्या चक्रातून मनाची भ्रमंती व्हावी. मूर्छावस्थेत जाताना त्याला काहीतरी आभास व्हावा. आजाऱ्याला जसा कधी कधी होतो ना भास, तसा. बिचारा फास्टर फेणे आकाशात लटकतोय ना, त्याला सोडून कुठेतरी भरकटत न्यावं, त्याचे हाल करावेत. नाही नाही, हाल करण्याचं मनात नव्हतं माझ्या, त्याला मी कुठेतरी नेऊन टाकणार होतो. संभ्रमावस्थेत, दिवा स्वप्नात म्हणा हवं तर, फॅन्टसीत. आणि कथेचा पुढचा भाग रंगू लागला. बनेश उर्फ फास्टर फेणेचे डोके चक्रावले होते. बलूनला लटकत तो समुद्रावरून उडत गेला होता आणि बलून कुठे भरकटत चाललाय हे त्यालाही कळत नव्हतं, कारण तो मुळी शुद्धीवरच नव्हता. अखेरीस बलून भरकटत गेलं ते एका अज्ञात बेटावर गेलं. या बेटावर दाट जंगल होतं आणि त्यावर सुधारणेशी ज्यांचा संपर्कही आलेला नाही अशा वन्य जमाती राहत असत.
यावेळी बेटावरच्या एका मोकळ्या जागेत वन्य जमातींचे 2 गट एकत्र नाचत होते आणि गात होते. कोणालाही न कळण्यासारखी अशी त्यांची जंगली भाषा होती. नाच गाणे चालू असताना ते वारंवार आकाशाकडे हात धरून देवाला आळवीत होते. वेळ दुपारची टळटळीत उन्हाची होती. एकाएकी त्यांच्यापैकी एकाला आकाशातून काहीतरी येताना दिसलं. त्याने तिकडे बोट धरून इतरांचं लक्ष वेधलं. सर्वजण आश्चर्यानं तिकडं पाहू लागले. मग भक्तिभावाने त्यांच्या माना डोलू लागल्या. हंबाला हंबाला त्यांनी घोष सुरू केला. दूर अंतरावर फास्टर फेणेचे बलून एका वृक्षावर उतरत असल्याचं त्यांना दिसलं. जियाक्रे जियाक्रे, काही जणांनी गर्जना केली. उंद्र सबैया, त्यांचा नायक म्हणाला. त्याला बहुधा म्हणायचं होतं की चला माझ्याबरोबर, कारण सर्वजण त्याच्या मागोमाग जाऊ लागले. रानातल्या झाडपाला बाजूला करीत ते जात होते. तेवढ्यात दुसऱ्या एका दिशेनं झाडीतून असाच आणखी एक जमाव येताना त्यांना दिसला. ती मंडळी आरडाओरड करीत येत होती. अग्रभागी त्यांचा पुढारी होता. दोन्ही वन्य जमाती त्यांच्यात जो थोडासा फरक असेल तो त्यांच्या वेगवेगळ्या पद्धतीच्या पोशाखांवरून स्पष्ट होत होता. एकमेकींना सामोऱ्या येताच दोन्ही टोळ्या थबकल्या. दोन्ही नेत्यांनी आ आ असे परस्पराकडे पाहत आश्चर्योद्गार काढला. पहिल्या टोळीच्या नायकाने आकाशाकडे पाहत म्हटलं, हंबाला. दुसऱ्या टोळीचा नायक मान डोलावीत म्हणाला, होलो होलो. पहिल्या टोळीतले काही इसम गर्वभराने छातीवर हात मारीत इकरुवा मारे असे तावातावाने ओरडले. त्याचबरोबर दुसऱ्या टोळीतले काही जण तितक्याच तावातावाने ओरडले, बिजनवाले. म्हणजे प्रत्येक टोळीला असं म्हणायचं होतं की हा शोध आम्ही लावलाय. दोन्ही पक्षात भांडण जुंपण्यापूर्वीच प्रत्येक टोळीच्या नायकाने आपापल्या भाषेत काहीतरी सांगून आपल्या अनुयायांची समजूत घातली. दोन्ही नेते एकमेकांकडे पाहून हसले आणि आता दोन्ही टोळ्यांची समजूत पटवून सर्वजण पुढची चाल एकत्र करू लागले. इकडे बनेशचे बलून एका प्रचंड वृक्षावरच्या फांदीला अडकले होते. ते ठिकठिकाणी फाटले होते. बनेश अजून बेशुद्धावस्थेतच होता. दोन्ही टोळ्यातले लोक आता झाडाखाली येऊन पोचले, थांबले आणि वर बघायला लागले. सर्वांनी काहीतरी जल्लोष सुरू केला. दोन्ही हात पसरून ते पुन्हा पुन्हा वाकत होते. त्यांच्या एकंदर निदर्शनावरून हे स्पष्ट होत होतं की त्यांच्या समजुतीप्रमाणे हा कुणीतरी देवदूत आकाशातून पृथ्वीवर उतरला आहे. त्यांच्या त्या जल्लोषामुळे बनेश शुद्धीवर आला. हळूहळू डोळे उघडून त्याने सभोवार पाहिले आणि तो चकित झाला. आपले फाटके बलून पाहिल्यावर त्याला पूर्वीचे सगळं आठवू लागलं. त्याची नजर खाली गेली आणि आपण एका जंगलात उतरलोत आणि हे जंगली लोक आपल्या पाया पडतायत. आपल्याला ते देवदूत समजतायत हे त्याच्या लक्षात आलं. त्याच्या कपाळावर आठ्या चढल्या. तो फांदीला धरून डगमगत उभा राहिला आणि म्हणाला, हम देवदूत नहीं है, हम आदमी है, इंसान है. पण त्यांना जेव्हा त्याचा अर्थ कळला नाही तेव्हा बनेशने तेच वाक्य त्याला माहीत असलेल्या 2-3 भाषांमध्ये उच्चारले. मित्रांनो, मी देव नहीं, माणूस आहे. अरे भाई, હું ભગવાન નથી, તમારો જેવો માણસ છું. आम्ही मानुषाची, मानुष, ईश्वर नय. पण नाही, त्यांच्या डोक्यात अजिबात प्रकाश पडेना. तेव्हा बनेशनं हातवारे करीत विनवणीच्या सुरात असं सूचित केलं की मी देव नाही, माझ्या पाया पडू नका, मी तुमच्यासारखाच माणूस आहे. आता त्यांच्या नायकांना कल्पना आली असावी. त्यांनी एकमेकांकडे पाहत माना डोलवल्या आणि काहीतरी चर्चा केली. बनेश, प्लीज, माझ्या पायांना लागलं आहे, मला खाली उतरवा, असं त्यांनी हातवाऱ्याने सांगितलं. लगेच दोन्ही टोळ्यांमधून एक माणूस पुढे आला आणि भराभरा झाड चढू लागला. दोघांनी बनेशला धरून उचललं. तसं करताना डोकं कुणी धरायचं आणि पाय कुणी धरायचे याबद्दल थोडासा वाद झाला, पण फार नाही, लगेच मिटला. फास्टर फेणेची धिणका खाली आली. एकाने तू कोण म्हणून त्याला विचारण्याचा प्रयत्न केला. त्यांनी बनेश फेणे म्हणून उत्तर दिले, पण त्याचा अर्थात काही उपयोग नव्हता. एव्हाना एका इस्मानं धावत जाऊन काहीतरी वनस्पती चुरडून आणली. तिचा लेप त्यांनी फास्टर फेणेच्या दुखावलेल्या पायांना लावला. मग ते आपसात विचार करू लागले की याचं आता करायचं काय.
बाबाजी, एक जण उद्गारला आणि त्यावर बऱ्याच जणांनी समाधानकारक माना डोलवल्या. एका नायकाने जरा चिंताक्रांत मुद्रा केली आणि स्वतःच्या ओठांवर बोट ठेवले. तेव्हा दुसरा नायक कोई हर्ज नाही अशा अर्थी त्यांच्या भाषेत काहीतरी बोलला आणि लगेच मंडळी त्या प्रचंड वृक्षाच्या खोडाला वळसा घालून पुढे गेली. या वृक्षात एक खूप मोठी ढोली होती. ढोलीच्या आत अंधार होता, पण एक मिणमिणती मशाल थोडा उजेड पाडीत होती. बनेशला हाताने धरून दोघे ढोलीत शिरले. आत एक भव्य तेजस्वी दाढीवाला पुरुष ध्यानमग्न बसलेला होता. खोलीत काही पुस्तकं पडलेली होती आणि झाडाच्या भिंतीवर भारताचा नकाशा लटकत होता. मंडळी, आता हा कोण दाढीवाला आहे आणि आता बनेशचं काय करणार ती मंडळी, ते आपण पुढच्या भागात बघूया. तोपर्यंत बाय बाय.